नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केल्याचा आरोप सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरामधून करण्यात आला। गडकरींचा पराभव करण्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला। गडकरींचा पराभव होत नसल्याचं कळल्यानंतर फडणवीसांनी नाईलाजास्तव नागपूरमध्ये प्रचार केल्याचंही या सदरामध्ये म्हटलंय। तर 4 जून नंतर भाजपमध्ये मोदी शहांना पाठिंबा राहणार नाही। गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। रोखठोक या सदरामधून संजय राऊत यांनीही गंभीर आरोप केलेले आहेत। पराभव होत नाही ही खात्री झाल्यावरती फडणवीस नाईलाजाने प्रचारामध्ये उतरले। गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीसांनी पुरवली। हे संघाचेच लोक नागपूरमध्ये उघडपणे बोलताना दिसत आहेत। दरम्यान संजय राऊत यांच्या या आरोपांनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी काय पलटवार केलाय आपण पाहूयात। आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार आहे। भाऊ, आज सामनामध्ये जो अग्रलेख लिहिला गेला त्यावर गंभीर असे आरोप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर केले गेले की कुठेतरी देवेंद्र फडणवीस असेल, अमित शहा, मोदी असेल यांनी गडकरींना पाडण्यासाठी संयुक्तिक प्रयत्न केले। जेवढा उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी संजय राऊतांनी प्रयत्न केला, याच्यामध्ये जर सत्यता असेल तर मग सत्यता आहे। आदित्य ठाकरेंना पाडण्यासाठी आणि आदित्य ठाकरेच्या विरुद्ध वातावरण निर्मितीसाठी जो प्रयत्न संजय राऊतांनी केला असेल, हे जर खरं असेल तर हेही करा। असं आहे, सनसटणी निर्माण करण्यासाठी आणि काहीही बेछूट आरोप करायचा। आता काय झालं, संजय राऊतांना पहिले बेछूट आरोप करण्याची सवय होती, आता या सवयीचं रूपांतरण व्यसनामध्ये झालं। आता एक व्यसन झालं की या टाईमवर जर असे बेछूट आरोप केले नाही तर मला वाटतं की त्यांना कसं तरी व्हायला लागतं। गडकरी सर्वमान्य नेते आहे। गडकरींना मदत करणारे मी अनेक लोक पाहिले की निवडणुकीत काँग्रेसचे लोकसुद्धा पक्षविरहित हा नेता आहे असं म्हणून पाठीमागे उभे राहतात। गडकरींचं 99% समाजकारण, विकासकारण, 1% राजकारण। म्हणजे मी तरी अनुभवलं, गडकरींच्या सोबत जेव्हाही मी त्यांच्या गाडीत बसतो मी कधीच त्यांना राजकारण, निवडणुका यावर चर्चा करताना पाहिलं नाही। त्यांचा हायड्रोजन फ्युएल, शेती, शेतकरी कसा सुखी होईल, सिंचनाचे प्रकल्प कसे होईल, पायाभूत सुविधा, मी एक कधी कधी मला वाटतं की कोणतं रसायन आहे त्यांना पाडण्यासाठी मोदीजी कशासाठी प्रयत्न करेल। गडकरीजींना पाडण्यासाठी देवेंद्रजी, मोदीजी कशासाठी प्रयत्न कर, काय कारण आहे? अरे त्यांची ही ॲसेट आहे। आज देशामध्ये श्रीनगरपासून, देशामध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कामरूपासून कच्छपर्यंत या पक्षाला ज्या 10 गोष्टी सांगता येतात त्यापैकी एक गडकरींचं काम आहे। आणि कोणताही पक्ष स्वतःच्या पायावर धोंडा टाकून घेईल का की गडकरींना पाडण्याचा प्रयत्न करा? उपयोग काय त्याचा? त्यांनी कुठेतरी संघ परिवाराची पुष्टी दिली। ते म्हटले की संघ परिवारामध्येच ही चर्चा आहे की गडकरींना पाडण्याचे संयुक्त प्रयत्न झाले। आणि जेव्हा लक्षात आलं की गडकरी पडणार नाही तेव्हा कुठेतरी मग फडणवीस प्रचारामध्ये उतरले। मला आश्चर्य वाटतं, संघ परिवारामध्ये ही चर्चा आहे म्हणजे काय? संजय राऊत संघाचे आहेत का? उद्धवजी संघाचे आहेत का की त्यांच्या परिवारात ही चर्चा आहे? संघाचा व्यक्ती अशी कारण नसताना असं कधीही म्हणत नाही। संघ समजलाच नाही त्यांना जर संघ समजला असता ना आणि संघाचा दृष्टिकोन समजला असता तर काँग्रेसमध्ये उद्धवजी कधीच गेले नसते। काँग्रेसच्या सोबत जाताना मला सांगा किती म्हणजे उद्धवजींना पंजाला मतदान द्यावं लागतं आहे, किती दुर्दैवाची गोष्ट आहे। सोनियाजींना झाडूला मतदान करावं लागतं आहे। काय देवानी यांचा सूड उगवला समजत नाही। आम्हाला कोणाला द्यावं लागत आहे? आम्हाला तर द्यावं लागत आहे धनुष्यबाणाला, आमचाच बाण आहे। मला असं वाटतं की हा काळाने उगवलेला सूड आहे आणि या सुडातून अशा पद्धतीने आज बातम्या नसतील तर ते बरोबर दिवस हेरतात की ज्या दिवशी बातम्या नाही। मोठ्या बातम्या असतात यांची बातमी कोणी दाखवली नसती। आता दिवसभर चालेल,
नेहमी संजय राऊत वारंवार टीका करतात, तुम्ही फक्त टीकेने प्रत्युत्तर देतात, कधी कायदेशीर प्रक्रियेने खोटे आरोप म्हणून त्यांना कायदेशीर मार्गाने न्यायालयात खेचत नाही, असं का? नाही, हा न्यायालयीत खेचण्याचा विषयच नाही आहे ना. त्यांनी संशय व्यक्त केला आहे, याच्यावर कोर्टामध्ये काय दावा होणार आहे? हा जनतेच्या कोर्टाचा विषय आहे, हा न्यायालयाचा विषय कसा असेल? हा जनतेच्या न्यायालयात जाऊन आपण म्हणतो की यांना खोटारडे लोक आहेत, गोबेल्स नंतर आता हे आधुनिक गोबेल्स जागा आहे, या कोर्टात थोडी जात आहेत. तर संजय राऊतला काय उत्तर द्या शेवटलं आहे का? जनता उत्तर देईल, निवडणुकीचा विजय उत्तर देईल आणि मग विश्वास आहे की एक दिवस त्यांनाच पश्चात्ताप होईल. महाराष्ट्रात काय चित्र येईल असं वाटतं तुम्हाला 48 जागेमध्ये? जनता चांगला आशीर्वाद देईल. माननीय मोदीजींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील. मदर इंडियाची सेवा करणारे मोदीजी, या मोदीजींच्या मागे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र साथ देईल. ओव्हरऑल काय म्हणजे 48 पैकी किती अपेक्षित आहे तुम्हाला, कितक्या जागावर तुमचा विजय होईल? असं संख्येवर मी बांधत नाही, कारण मग इतका काही शास्त्रशुद्ध अभ्यास नाही. पण साधारणतः जनतेला प्रगती हवी आहे, विकास हवा आहे. जनतेला प्रश्न जन्माला घालणारे किंवा आपल्या भाषणामध्ये स्वतः काहीही न करता सत्ता असताना हे प्रश्न आहे, हे प्रश्न असतील तर ते सोडवण्याची क्षमता कोणात आहे? तुम्ही मनात विचार करा की शरद पवार साहेब देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतील का? पण त्यांची टीका कशी होती? उमेदवार 10, पण दाखवायचा प्रयत्न जसं काही देश पूर्ण त्यांच्या ताब्यात आहे. उद्धवजी उमेदवार 20 आणि एक सांगलीचा जो काही त्यांच्या वादातला उमेदवार आहे, दाखवण्याचा प्रयत्न असा होता की सारा देश त्यांच्या ताब्यात आहे. महाराष्ट्रात ज्यांना साध्या 48 जागा लढवता येत नाही, त्या पक्षांनी मी देशाचा प्रधानमंत्री होईल असं स्वप्न पाहणं, आणि हे तर आश्चर्यजनक आहे की गाडीत जाऊन सर्वजण बसले आणि स्टेअरिंगवर कोण बसेल, नाही वो हम बाद में बताएंगे. अरे कशाला गाडीचं पेट्रोल खर्च करता? देश कोण चालवेल हेच निश्चित नाही. उत्तर काय म्हणजे आमच्याकडे खूप पंतप्रधान आहे, खूप उमेदवार आहे. 50 उमेदवार असून फायदा नाही ना. कोण गाडी चालवणार आहे? आणि आता गाडी जागेवर उभी राहील. आणि आत्तापासूनच यांचे खातं वाटप सुरू झाले आहे. मी तर ऐकलं त्याच्यावरून भांडणं सुरू झाली आहे आत्ताच. म्हणजे मी लहानपणी मुंगेरी गाव की हसीन सपने ही कथा ऐकली, पण त्या कथेमधले पात्र हे कुणी अशा पद्धतीने 21व्या शतकात सजीवपणे साकारत असेल असं कधी वाटलं नव्हतं. तुम्ही 400 पारचा नारा दिला, पण जे वेगवेगळे सर्वे आले त्यामध्ये कुठेतरी भाजपला 300च्या खाली जागा दाखवत आहे. नाही ठीक आहे ना, सर्वेचं काम केलं. मध्य प्रदेशमध्ये आम्हाला सरकार येणार नाही असं सर्वेनी सांगितलं, आमचं सरकार आलं. छत्तीसगडमध्ये येणार नाही आलं. प्रत्येकाची आपली एक आकलन क्षमता आहे. 400चा जो अबकी बार 400 पार हे एक शक्ती वाढवण्यासाठी करतो आपण, आणि ही शक्ती वाढवण्यामध्ये मोठं यश आलं आणि यातून एक चांगली वातावरण निर्मिती झाली आणि आम्ही जाऊ असं अनेक जण सांगत आहे. 6 महिन्यानंतर विधानसभेच्या परत निवडणूक आहे, कशा प्रकारे तयारीला सुरुवात झाली? नाही, मेहनत केली पाहिजे. मेहनत केली, प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर विधानसभेतही मोठे यश आहे. सुरुवात झालेली आहे तयारी? सुरुवात तर रोज केली पाहिजे. मला असं वाटतं की निवडणूक तोंडावर असताना का सुरुवात केली पाहिजे? शेवटी निवडणुका घडवतो कोणासाठी? जनतेच्या सेवेसाठी. तर जनतेची सेवा निरंतर केली तर निवडणूक हे बाय प्रॉडक्ट आहे. लोकसभेच्या निवडणुकीची रिव्हिजन असेल, विधानसभेची तयारी? नाही, प्रत्येक निवडणूक स्वतंत्रपणे होते. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की एका निवडणुकीचा दुसऱ्या निवडणुकीवर परिणाम होत नाही. प्रत्येक निवडणुकीचा अलग अभ्यास करावा लागतो. फिजिक्सची पुस्तकं वाचली म्हणून केमिस्ट्रीचा प्रश्नपत्रिका सोडवता येणार नाही आणि केमिस्ट्रीचा अभ्यास केला म्हणून बायोलॉजीची सोडवता येत नाही. तसं ही निवडणूक आहे. लोकसभे विधानसभे आपण बघितलं 1999मध्ये आम्ही अनुभवलं, एकाच वेळी दोन्ही निवडणुका झाल्या. पण दोन्ही निवडणुका एकत्र होऊनही काही असे मतदार होते की विधानसभेत काँग्रेसला मतदान केलं आणि लोकसभेत भाजपला मतदान केलं. 7% फरक पडला एका क्षणात, एका सेकंदात मतदान होत होतं. लोक लोक आपापल्या पद्धतीने आपल्या आवडीचा पक्षाचा उमेदवार कुठं कोणाला निवडून द्यावं हे ठरवतात. आता या दृष्टीने जसं पालघर आहे, पालघरमध्ये 3 आमदार बवियाचे आहे, पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो लोकसभेत मात्र ते मोदीजींच्या पाठीशी उभे राहील. 4 जून नंतर महायुती फुटेल, विशेष करून शिंदेगड आणि अजित पवार मधले जे त्यांचे काही समर्थक आमदार आहे, नेते आहे, ते त्यांना सोडून देईल अशी एक चर्चा आहे. नाही, ही चर्चा कोण करत आहे? हे महाविकास आघाडीचे लोक करतात. अशी चर्चा असण्याचं कुठेही कारण नाही. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण काम करतो आहे. शिंदे एक सुस्वभावी नेते आहे
अतिशय उत्तम काम त्यांच्या हातून होते आहे आणि सर्वांना ते सांभाळून घेतात. जेव्हा पाहिजे तेव्हा देवेंद्रजीचं मार्गदर्शन घेतात, कुठेही कटुता येऊ देत नाही. आणि मी स्वतः अनुभव घेतो, अतिशय दिलदार नेता आहे. मग हा प्रश्नच कुठं उपस्थित होतो फुटायचा. जागा वाटप एक चॅलेंज राहील लोकसभेमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस तर 278 जागा असेल विधानसभेमध्ये. 288 जागा असतील. जागा वाटप हे चायगंज होत नाही याचं कारण असं आहे, इतके वर्ष शिवसेना आमची आणि आमची युती राहिली आहे. आत्ताही युती आहे. तेव्हाही वाटप करताना अडचण नव्हती, आत्ताही वाटप करताना अडचण कशासाठी राहील. शेवटी आमची युती शिवसेनेशी आहे. फक्त ही शिवसेना उद्धवजीच्या हातून आता एकनाथ शिंदेजीच्या हाती आली आहे. अजित पवार तर असतील ना एक फॅक्टर. अजित पवार तर आहेच तुमच्यासोबत. नाही तर ॲडजस्ट होईल ना. शेवटी जेव्हा तुम्हाला महाराष्ट्राचं मोठं हित बघायचं आहे, देशाचं मोठं हित बघायचं आहे, तेव्हा आपल्याला कधी एक पाऊल पुढे एक पाऊल मागे असं असावं लागतं. लोकसभेत असंच लोक म्हणायचे, तुमच्या TV चॅनल्सवर दाखवायचे क्या होगा क्या होगा क्या होगा. चांगलं मंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांनी सविस्तरपणे वेगवेगळ्या विषयावर आपलं भाष्य केलं आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.